तर आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावरून आता वादंग निर्माण झालाय। संजय राऊत यांच्याकडनं जय शहांचं नाव न घेता इशारा देण्यात आला। गुजरातमध्ये सर्वात जास्त सट्टेबाजी चालते असं राऊतांनी म्हटलं, तर त्या सट्टेबाजांसाठी मॅच भरवता का असा खोचक सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। क्रिकेटपटूंवर मोदी शहांचा दबाव असावा असं महत्त्वाचं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे। ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेलं आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचे आहे। या देशातले लोक तिथे जाणार मॅच बघायला। अमित शहांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र कोणते जय शहा हे दुबईत भारत पाक क्रिकेट सामन्याला बसणार ITमध्ये असं बरं का। आणि भारतातल्या जनतेनं पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचं, जनतेनं प्राण गमवायचे काश्मीरमध्ये, आणि हे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचं ट्रेड करणं हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील। आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे। आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ट्रम्पनाही पत्र लिहू शकतात, आणि त्यांचा आजकालचा आघाड अभ्यास बघितल्यावर ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात। संजय राऊत सारख्या तीनपाट माणसांनी आम्हाला सांगावं नाही, आम्हाला अशा चायनीज मॉडेल हिंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही। आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, ते हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।